फ्रेंड्स, परवाच मी ना एका ग्रोसरी शॉपमध्ये गेले होते आणि तिथे ना जस्ट मी बघितलं नूडल्सच्या पॅकेटवर लिहिलं होतं टेस्ट मेकर इनसाइड. तर म्हणजे नूडल्स सगळे कंप्लीट झाले, त्यात मसाला वगैरे घातला, पूर्ण झाले की वरून टेस्ट मेकर फक्त स्प्रिंकल करायचं, त्यांनी चव दुप्पट होते. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरातलं टेस्ट मेकर कोण आहे? तुम्ही स्वतः आहात. तुमची स्माईल आहे. येस, तुम्ही जर स्माईल करत आहे ना, प्रत्येक काम केलं, स्वयंपाक केला, तर ऑफकोर्स तो जो आनंद आहे तो पदार्थामध्ये उतरतो, पॉझिटिव्हिटी उतरते. येस, आता त्याच टेस्ट मेकरनी आपण आहे ना छानपैकी आहे ना आज एक पदार्थ करणार आहोत. तर आज आपण करत आहोत मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार. इथे मी उकळलेल्या पाण्यामध्ये आहे ना 3 सुक्या मिरच्या आणि टोमॅटो उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यातलं टोमॅटो आणि मिरच्या बाहेर काढून ठेवायच्या आणि गार करायचं आणि ते पाणी फेकायचं नाही. त्यानंतर गार झालं की मिक्सरमध्ये टाकायचं सगळं मिश्रण, म्हणजेच टोमॅटो, मिरच्या, एक उभा चिरलेला कांदा, लसूण, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि 1 ते 2 चमचे बेसन हे छानपैकी ना आपलं सार मिळून येण्यासाठी आहे. आता फोडणीमध्ये एका कढईमध्ये छान तेल तापवायचं. त्यातनं काळी मिरी, अख्खी काळी मिरी, तमालपत्र, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, आमसूल, लाल मिरची. फ्रेंड्स, आपण याच्यात कढीपत्ता का टाकतोय माहिती आहे का? बऱ्याच वेळा लोकांना आहे ना टोमॅटोचं जे सार असतं, टोमॅटो खोबरं एकत्र आलं ना की बऱ्याच वेळा लोकांना आहे ना ॲसिडिटी होते, यासाठी आपण आमसूल टाकलेला आहे. त्यानंतर ही पेस्ट घालून घ्यायची आणि पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ॲडजस्ट करायचं, म्हणजे घट्ट पातळ कसंही. तर इथे आपल्याला भातासाठी करणार आहोत म्हणून आपण पाणी भरपूर घालून घेतलं आहे. त्यातनं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे गूळ, कारण आपल्याला टेस्ट बॅलन्स करायची, टोमॅटो आणि आमसूल आंबट असल्यामुळे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खळखळून उकळलं की मस्त गरमागरम भातावर घ्यायचं आणि मस्त ताव मारायचा. आता हे तुम्ही भाकरी पोळी कुस्करून सुद्धा खाऊ शकता, पण एक सांगू का की भाताबरोबर फार भन्नाट लागतं. सो इकडे पहिल्या वाफेचा भात तयार केला आहे, त्याच्यावर मस्त सार घातलं आहे, तूप घातलं आहे आणि मस्तपैकी खाल्लं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत, नक्की चेक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.